करून महिला आघाडी माझ्यासोबत आहे, म्हणून मी त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या साथ असल्यामुळे मी फॉर्म भरला. शिवसेनाला ही जागा सुटावी अशी अपेक्षा होती, मात्र शेतकरी म्हणून नाराजी आहे, त्याच्यामुळे अपक्ष दाखल केला आहे. नाही, असं काही नाही, नाराजगी काहीच नाही आहे. पण एक महिला असून माझी इच्छा होती की आजपर्यंत ही जागा महिलाला सुटलेली नाही आहे, म्हणून मी हे फॉर्म भरला. शेवटपर्यंत राहील का आपली हो उमेदवारी? हो. शिंदे साहेबांनी म्हटलंय की महायुतीचा उमेदवार आहे तो सगळ्यांनी पाळावा, तसे त्यांनी आदेश दिलेले आहेत. तर व्यक्ती केला आपण उमेदवारी अर्ज दाखल केला. नाही, हे त्यांचं म्हणजे त्यांचं काहीच याच्यात हे नाही आहे. मी हे माझं इच्छाने केलेलं आहे. पक्षाने जर कारवाई केली आपल्यावर तर युती धर्म पाडला नाही म्हणून तर आम्ही सांभाळून. ठीक. झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें jhulelalwaterpark.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। केली जाईल, कुठेही बंडखोरी होणार नाही आणि ही बंडखोरीच केलेली आपण, काय सांगाल? याला तुम्ही बंडखोरी म्हटली तरी चालेल, पण आमच्यापेक्षा मैत्रीपूर्ण लढतीची आहे। आणि तुम्ही महाराष्ट्राचं सर्वीकडे बघा, जिथे जिथे शिवसेनेने उमेदवारी केलेली असेल तिथे त्यांच्या समोर देखील फॉर्म आले असतील मित्र पक्षाकडनं, तर त्या गोष्टी होणारच आहेत. नाही, प्रतिउत्तर नाही म्हणणार, हा आमचा हक्क होता, आम्हाला ही जागा पाहिजे होती, आम्ही ती आमच्या वतीने शिवसेनेकडनं नाही पण एक महिला नगरसेविका म्हणून महिला आघाडीकडनं आम्ही ही उमेदवारी मागलेली होती, आम्हाला नाही मिळाली, आम्ही फॉर्म भरलेला आहे. आज महायुतीचे उमेदवार होते नंदकिशोर महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एक आमदार अमोल पाटील सोडले तर बाकीच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे. प्रतापराव पाटील असतील, आपण असाल, विष्णुभाऊ भंगाडे असतील, जेही मुख्य पदाधिकारी होती यांनी पाठ फिरवली. कुठेतरी नाराजी आहे का त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे? नाराजीमुळेच नाही, त्यांचा निरोप आला असता आम्हाला तर आम्ही 100% गेलो असतो. प्रताप भाऊ त्यांच्याकडे कीर्तनाचा कार्यक्रम वगैरे कार्यक्रम चालू आहे तिथे होते. किशोरप्पा पाटील यांचे सुपुत्र आमचे तिथे भाऊ होते आणि नंतर चंदू अण्णा सोनवणे यांचे सुपुत्र गौरव सोनवणे होते. तर पक्षातून 2-3 सेवक दीपक धांडे यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजे एकाच पक्षात त्यांनी पण बंडखोरी केलेली आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाची इच्छाशक्ती आहे, याचं त्याचं लक असतं, प्रारब्ध आहे शेवटी. बघू वारे कुणाच्या दिशेने वाहतात ते. पक्षाने कारवाई केली तर कारवाईला सामोरे जाऊ.